आज आपण इयत्ता 8वीच्या हिंदी विषयाचा दुसरा धडा वारिस कोण हा धडा बघूया. पान नंबर 3 काढा. तर वारिस कोण याचा अर्थ काय? वारसदार कोण. वारसदार म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीच्या म्हणजे एखादी व्यक्ती असते तिच्या पुढची पिढी जी असते त्यांची पुढची मुलं, त्या पुढच्या मुलांचा मधला कोण वारसदार. पूर्वीच्या काळी कसं असायचं, राजा असायचा. राजाला 2-4 मुलं असली तर त्यातला एकाला कोणाला तर त्या राजाच्या गादीवर बसवायला लागायचं. मग तो वारसदार शोधणं म्हणजे मग त्यासाठी त्या चौघामधला एकच व्यक्ती सिलेक्ट करायला लागायचा. मग तो कसा सिलेक्ट करायचा? एकतरी थोरला कोण असेल त्याला, किंवा मग त्या चौघांची परीक्षा घेतली जायची आणि मग त्यातला जो उत्तीर्ण होईल, जो चांगले त्यातनं गुण मिळवेल त्याला वारसदार नेमलं जायचं. तर त्या घटनेवर ही कथा आहे. आता विभा राणी यांनी ही कथा लिहिलेली आहे, ज्या बिहारच्या आहेत आणि त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचं लेखन केलेलं आहे. कहीं समकालीन फिल्म, महिला व बाल विषयों पर लोकगीत और लोक साहित्य के क्षेत्र में निरंतर काम कर रही है. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे. वेगवेगळे कथा लिहिलेल्या आहेत. त्यानंतर सिनेमासाठी काही हे लिहिलेले आहेत. महिला आणि लहान मुलांसाठी लोकगीतं लिहिलेली आहेत. अशा त्या खूप प्रसिद्ध अशा एक लेखिका आहेत विभा राणी या. तर त्यांनी आता या प्रस्तुत धड्यामध्ये काय सांगितले आपण जाणून घेऊया. एक राजा था, म्हणजे एक राजा होता. उसके 4 बेटियां थी. किती? 4. काय होत्या? पूरे. हाँ, 4 मुली होत्या, 4 बेटियां थी. राजा ने सोचा कि इन चारों में से जो सबसे बुद्धिमती होगी उसे ही अपना राजपाट सौंपेंगे. म्हणजे काय? ह्या चारी मुलीमध्ये जी सगळ्यात जास्त बुद्धिवान असेल तिलाच मी माझा राज्यकारभार सोपवेन. जो सबसे बुद्धिमती होगी उसी को ही अपना राजपाट सौंपेंगा. तर इसका फैसला कैसे हो? मग इसका फैसला म्हणजे निर्णय. तर आता या चौघीतली बुद्धिमान कोण आहे हे निर्णय कसा घ्यायचा? तर वो सोचने लगा, म्हणजे तो विचार करू लागला राजा. अंत में उसे एक उपाय सूझ गया. अंत में म्हणजे शेवटी. उसे एक उपाय सूझ गया म्हणजे त्याला एक उपाय सुचला. सूझ गया म्हणजे सुचला. काय उपाय सुचला? आता या चारीतली बुद्धिमान कशी निवडायची आहे त्याला काय उपाय सुचला? तर त्याने काय केलं? उसने एक दिन चारों बेटियों को अपने पास बुलाया. म्हणजे एक दिवशी त्याने 4 मुलींना आपल्या जवळ बोलवलं. सभी को गेहूं के 100 दाणे दिए. म्हणजे प्रत्येकीला गव्हाचे 100 दाणे दिले. बघा राजाने काय केलं? सगळ्या 4 मुलींना बोलवलं, सगळ्यांना गव्हाचे 100 दाणे दिले. आणि और कहा, आणि सांगितलं. काय सांगितलं? इसे तुम अपने पास रखो. म्हणजे या दाण्यांना तुम्ही आपल्या जवळ ठेवा. जे गव्हाचे दाणे दिले ते आपल्या जवळ ठेवा. आणि 5 साल बाद मैं जब उन्हें मांगूंगा तब तुम सब मुझे वापस कर देना. म्हणजे काय? 5 साल बाद, 5 वर्षानंतर, मैं जब इन्हें मांगूंगा म्हणजे मी जेव्हा हे दाणे मागेन, तब तुम मुझे वापस कर देना, तेव्हा तुम्ही हे दाणे मला परत करायचे. वापस करायचे म्हणजे परत करायचे. बघा राजाने काय केलं? 4 मुलींना बोलवलं, त्या 4ंना 100 गव्हाचे दाणे दिले आणि म्हटले 5 वर्षानंतर मी ज्यावेळी तुम्हाला बोलवेन त्यावेळी मला हे दाणे परत द्यायचे. ही राजाची परीक्षा होती. बघा आता काय पुढं काय करते. गेहूं के दाणे लेकर चारों बहनें अपने अपने कमरे में लौट आई. म्हणजे गव्हाचे दाणे घेऊन 4 बहिणी अपने अपने कमरे में म्हणजे आपल्या आपल्या खोलीत लौट आई म्हणजे परत आल्या. म्हणजे प्रत्येकीनं आपापलं गव्हाचं दाणं घेतलं आणि आपापल्या खोलीत गेल्या. आता बघा, बड़ी बहन ने उन दानों को खिड़की के बाहर फेक दिया. जी मोठी बहीण होती तिनं काय केलं? ते दाणं घेतले गव्हाचं आणि खिडकीच्या बाहेर फेकून दिले. झालं. आता दुसरी बहीण काय करते बघा. पहिलीच बहीण काय करते बघा. उसने सोचा आज से 5 साल बाद पिताजी को गेहूं के दाणे इन दानों की याद रहेगी क्या. म्हणजे ती काय म्हणते? आजपासून 5 वर्षानंतर पिताजी को इन गेहूं के दानों की याद रहेगी क्या. याद रहेगी म्हणजे आठवण तर राहील का.
हे पिताजीने आज गव्हाचे दाणे दिल्यात 100-100, 5 वर्षानं त्यांच्या ध्यानात तर राहील काय म्हटली ती. मग बघा. आणि और जो याद भी रहा तो क्या हुआ, भंडार से लेकर दे दूंगी. म्हणजे समजा याद रहा म्हणजे आठवलंच त्यांना 5 वर्षानं की अरे मी तुम्हाला गव्हाचं दाणे दिले ते मला परत द्या. तर जायचं भांडारातलं गोडाऊनमधलं घ्यायचं 100 दाणं गव्हाचं आणि देऊन टाकायचं पिताजींना. काय आहे त्यात, कशाला इथे ठेवायचे, टाकायचं इकडे खिडकीतनं बाहेर. तिनं टाकून दिले. अब दूसरी बहन, दूसरी बहन ने दानों को चांदी की एक डिब्बी में डालकर उसे मखमल के थैले में बंद करके सुरक्षा से अपनी संदूकची में डाल दिया. म्हणजे दुसऱ्या बहिणीने काय केली बघा, ते जे दाणे होते ते चांदीची एक डबी घेतली, उसमें डालकर मखमल के थैले में म्हणजे मखमलीची एक पिशवी छोटी त्यामध्ये बंद करून सुरक्षितपणे कपाटात ठेवून टाकली दुसऱ्या बहिणीनं. पहिल्या बहिणीनं खिडकीतून बाहेर टाकली, दुसऱ्या बहिणीनं चांदीचा एक डबा घेतला छोटा, त्यामध्ये एक छोटीशी मखमलीची पिशवी घेतली, त्यामध्ये ते दाणे ठेवले, त्याची सगळं बंद केली चेन वगैरे काय, आणि ते एका डब्यात घालून कपाटात ठेवून टाकली. 5 साल बाद मग आता डाल दिया, सोचा म्हणजे तिनं विचार केला. काय विचार केला, 5 साल बाद जब पिताजी ये दाणे मांगेंगे तब उन्हें वापस कर दूंगी. तिनं काय विचार केला, आता आपण इथं व्यवस्थित ठेवूया झाकून, 5 वर्षानंतर ज्यावेळी वडील ते गव्हाचे दाणे मागतील त्यावेळी देऊया आपण परत, म्हणून तिनं तिथं ठेवली. अब तीसरी बहन बस सोचती ही रही कि इसका क्या करूं. तिसरी बहन बस सोचती ही रह गई म्हणजे विचारच करत बसली की अब इसका क्या करू, की आता मी याचं काय करू. बघा, पहिल्या बहिणीनं काय केली, खिडकीतनं बाहेर ठेवली, दुसऱ्या बहिणीनं काय केली, कपाटात झाकून व्यवस्थित चांदीच्या डबे ठेवले. आता तिसरी बहीण आहे की नाही, ती सोचती रहेगी की इसका क्या करू, म्हणजे ती विचारच करायला लागली की ह्याचं काय करायचं, आता 100 दाणे दिल्यात वडिलांनी, काय करू ह्याचं काय करू, तिला काय सुचना. चौथी और छोटी बहन तनिक बच्ची थी, म्हणजे चौथी म्हणजे जी छोटी होती सगळ्यात लहान ती तनिक बच्ची थी. तनिक म्हणजे थोडी लहान होती ती, लहान मुलासारखी. शरारती करना उसे बहुत पसंद था. शरारती म्हणजे गमती खोडी करणे हे तिला आवडायचं, खोड्या करणे. उसे गेहूं के भुने दाणे भी बहुत पसंद थे, म्हणजे तिला ते गव्हाचं असं भुने म्हणजे भुनणं एक प्रोसेस आहे, म्हणजे दळणं वगैरे त्याचं पीठ करणं हे त्यांना असं करून ते खाणे असं ती प्रोसेस तिला ती आवडत होतं. मग उसने दानों को भुनवा कर खा डाला और खेल में मग्न हो गए, म्हणजे तिने ते दाणे भुनवलं आणि खाऊन टाकलं आणि खेळण्यात मग्न झाले. आता बघा, तीसरी राजकुमारी को इस बात का यकीन था, म्हणजे तिसऱ्या राजकुमारीला इस बात का यकीन था म्हणजे या गोष्टीवर विश्वास होता. यकीन म्हणजे विश्वास होता. कुठल्या, कि पिताजी ने उन्हें यूं ही ये दाणे नहीं दिए होंगे, म्हणजे वडिलांनी आपल्याला हे असंच काही दाणं दिलेलं नाही आहे ते, जरूर इसके पीछे कोई मकसद होगा. म्हणजे मकसद म्हणजे काय, काहीतरी हेतू असेल, म्हणजे पिताजीने असंच काही सहजासहजी हे दाणं घ्या आणि काय पण करा 5 वर्षांनी द्या असं सहज दिलेलं नाही, त्याच्या मागे काहीतरी त्यांचा हेतू असणार. मकसद म्हणजे हेतू. पहले तो उसने भी अपनी बहनों की तरह उन्हें सहज कर रख देने की सोची, म्हणजे पहिल्यांदा तिनं पण काय विचार केला, आपल्या बाकीच्या बहिणीसारखे तिला असं व्यवस्थित ठेवूया आणि कुठंतरी राखून ठेवूया असा विचार केलता. लेकिन म्हणजे परंतु, लेकिन म्हणजे परंतु, वह ऐसा न कर सकी, तिनं असं केलं नाही. 2-3 दिनों तक वह सोचती रही, 2 ते 3 दिवस ती विचार करत राहिली. 2-3 दिन तक वह सोचती रही म्हणजे विचार करत राहिली. काय विचार केली, फिर उसने अपने कमरे की खिड़की के पीछे वाली जमीन में वे दाणे बो दिए. म्हणजे 2-3 दिवस तिनं पूर्ण विचार केली या गोष्टीवर आणि काय केली की आपल्या खोलीच्या पाठीमागे, कमरे के पीछे वाले खिडकी के
खिड़की के पीछे वाली जमीन में वे दाणे बो दिए म्हणजे पुरले, पेरले, थोडक्यात पेरले. समय पर अंकुर फुटे, म्हणजे थोड्या दिवसानं जसं त्याचा वेळ झाला तसं त्याला अंकुर फुटले, म्हणजे पालवी फुटली, छोटी छोटी त्याला मोड आले. पौधे तयार हुए, पिकाचे हे तयार झाले. पौधे म्हणजे असा एक हे तयार झाला, पीक तयार झालं, त्याचं धाट तयार झालं, जे आपण बघतो गव्हाचं एक हे धाट असते तसं तयार झालं. दाणे निकले, मग त्याला लोंब्या लागल्या, त्या लोंब्याला असे दाणे तयार झाले. इस तरह 5 वर्षों में उसके पास ढेर सारा गेहूं तयार हो गया. म्हणजे ह्या पद्धतीनं 5 वर्षात तिच्याजवळ खूप सारा गहू तयार झाला. म्हणजे तिनं काय केली, ते 100 दाणे पेरले, ते 100 पासून काही गव्हाची रोपटी तयार झाली, त्यातनं गहू तयार झालं, आणि परत तयार झालेलं गहू आणि पेरलं, आणि त्यातनं आणि तयार झाले, आणि परत तयार झालं आणि पेरलं. असं ह्या पद्धतीनं तिनं 5 वर्षामध्ये ढेर सारा गेहूं तयार केला. 5 साल बाद राजा ने फिर चारों बहनों को बुलाया. आता 5 वर्ष पूर्ण झाली. मग राजाने काय केलं, परत 4 पोरींना बोलवलं. और कहा, आणि सांगितलं, आज से 5 साल पहले मैंने तुम चारों को गेहूं के 100 दाणे दिए थे. म्हणजे आजपासून 5 वर्षापूर्वी मी तुम्हा चौघींना गव्हाचे 100 दाणे दिले होते. और कहा था, आणि सांगितलं होतं. और कहा था म्हणजे आणि सांगितलं होतं की 5 साल बाद मुझे वापस करना. बरोबर, हे तुम्ही 100 दाणे घ्या आणि मला 5 वर्षाने ते परत द्या, असं मी तुम्हाला सांगितलं होतं. कहा आहे वे दाणे, कुठे आहेत ते दाणे. राजानं सांगितलं की मी तुम्हाला जे दाणे दिलेले होते 100 ते मला परत द्या, कुठे आहेत ते दाणे. बड़ी राजकुमारी भंडार घर जाकर गेहूं के दाणे ले आई. म्हणजे मोठी राजकुमारी जी थोरली बहीण होती ती भंडारघर म्हणजे गोदामात गेली, जिथं गव्हाचं पोती होती तिथं, आणि तिथनं गव्हाचे 100 दाणे तिने घेऊन आली. दाणे ले आई और राजा को दिए, आणि राजाला दिले. राजा ने पूछा, क्या ये वही दाणे हैं जो मैंने तुम्हें दिए थे. म्हणजे राजाने विचारलं, जे मी तुला दाणे दिले होते तेच आहे ते. क्या ये वही दाणे हैं जो मैंने तुम्हें दिए थे. आता काय म्हणते बघा, पहिले ते राजकुमारीने हा का दिया. म्हणजे राजकुमारी ती काय म्हटली, मोठी, होय होय तुम्ही दिलेलेच आहेत म्हटली. मगर राजा ने फिर कड़क कर पूछा, तब उसने सच्ची बात बता दी. म्हणजे जेव्हा राजाने कडक शब्दात विचारलं तेव्हा मग ती खरं खरं सांगितलं की नाही, मी ते दाणं तुम्ही घेतलेलं टाकून दिलं आणि आता हे गोडाऊन म्हणून आणलं. मग गप्प बसली. ठीक आहे म्हटला राजा, जा आता तू बाहेर. आता दुसऱ्या मुलगीला बोलिलं. राजा ने दूसरी राजकुमारी से पूछा, तुम्हारे दाने कहाँ है. तो दूसरी राजकुमारी ने अपनी संदूकची में से मखमल के खोल वाली डिब्बी उठा लाई. मग ती काय गेली, आपल्या कपाटात गेली आणि तिथलं ती जे हे ठेवलेली होती डबी, मखमलच्या ह्याच्यात घालून चांदीच्या डब्यातनं असं ते गहू ठेवलेले ती घेऊन आली. जिसमें उसने गेहूं के दाणे सहज कर रखे थे. म्हणजे ज्यात तिनं गहू के दाणे सहज कर म्हणजे जपून ठेवले होते. बरोबर आहे, अगदी व्यवस्थित पॅकिंग करून ठेवले होते. राजाने उसे खोल कर देखा. राजाने ते मग तिची ती डबी जी होती ती उघडून बघितली. दाणे सड गए थे. हां, सडणे म्हणजे किडणे, किडून गेले होते. कुजणे, किडणे जे म्हणतो आपण, ते 5 वर्ष राहून दाणे ते पूर्ण किडून हुळ झाले होते. ठीक आहे म्हटलं, आता तू जा. अब तीसरी राजकुमारी से पूछा, तुमने क्या किया इन दानों का. तीसरी ने कहा, मैं इसका उत्तर आपको अभी नहीं दूंगी. म्हणजे राजाने तिसरीला विचारलं, आता तू सांग, तू काय केलंस ते दाणं आण इकडं. मग तिसरीने कहा, मैं इसका उत्तर आपको अभी नहीं दूंगी. म्हणजे मी याचं उत्तर तुम्हाला आत्ता देणार नाही. क्योंकि म्हणजे कारण की. जवाब पाने के लिए आपको यहाँ से दूर जाना पड़ेगा. जवाब म्हणजे
उत्तर. हां, तुम्हाला जर या गोष्टीचं उत्तर पाहिजे असेल की ते 100 दाणे कुठे आहेत, तर ते उत्तर पाहिजे असेल तर आपल्याला इथून दूर जावं लागेल. और मैं वहाँ आपको कल ले चलूंगी, आणि मी तिथं तुम्हाला कल ले चलूंगी म्हणजे उद्या. हाँ, उद्या घेऊन जाईल. राजा ने अब चौथी और सबसे छोटी राजकुमारी से पूछा. उसने उसी बेपरवाही से जवाब दिया. म्हणजे राजानं आता चौथ्या शेवटच्या राजकुमारीला विचारलं आणि तिनं उसी बेपरवाही म्हणजे बेपरवापणे बेफिकिरीनं तिनं उत्तर दिलं. म्हणजे ती खोडकर होती, तेच होती, होय की नाही. मग त्या पद्धतीनंच तिनं आपल्या स्वभावाप्रमाणे बेफिकीरपणे उत्तर दिलं. काय, इन दानों की कोई किंमत आहे पिताजी. या दाण्यांची काय किंमत आहे काय, 100 दाणं दिलाय तुम्ही, काय त्याची किंमत, असं ती म्हणते तिला. इन दानों की कोई किंमत है पिताजी, वैसे तो ढेरों दाणे भंडार में पडे. म्हणजे तसं जर बघितलं तर आपल्या भंडारात ढिगाण गहू पडलाय. आप तो जानते हैं ना, मुझे गेहूं के भुने दाणे बहुत अच्छे लगते. म्हणजे तुम्हाला जर माहीत आहे ना की मला ते गेहूचे भुने हे केलेले, ती प्रोसेस केलेली असते एक दळण्याची वगैरे किंवा ते प्रोसेस केलेले दाणे मला खूप चांगले आवडतात. सो मैं उन्हें भुनवा कर खा गई. आप भी पिताजी किन किन चक्करों में पड़ जाते. मग मी त्या पद्धतीने त्याला भुनवलं आणि खाऊन टाकले. तुम्ही पण पिताजी काय काय चक्करमध्ये पडताय, म्हणजे काय काय गोष्टी सांगताय. कुठले काय दाणं किरकोळ 4 दाणं दिलं होतं असं 100 दाणं, आपल्या घोडाला ढीग लागलाय, काय त्या धान्यांचं घेऊन बसलायचा, असं ती मुलगी छोटी राजाला म्हणा. सभी के उत्तर से राजा को बड़ी निराशा हुई. म्हणजे सगळ्यांचं उत्तर ऐकून राजाला खूप वाईट वाटलं. चारों में से अब उसे केवल तीसरी बेटी से ही थोडी उम्मीद थी. म्हणजे 4 पिके आता त्यांना फक्त तिसऱ्या मुलीकडं थोडीशी उम्मीद म्हणजे आशा होती की आता हिनं काय केले, आता उद्या बघूया काय हिनं पण आता काय केले. या तिघीने तर काय सगळं खराब केलं, आता चौथी काय, ही तिसरी काय केली बघूया. दुसरे दिन तिसरी राजकुमारी राजा के पास आई. दुसऱ्या दिवशी तिसरी जी राजकुमार होती ती राजाजवळ आली. उसने कहा, चलिए पिताजी, आपको मैं दिखाऊं कि गेहूं के वे दाणे कहाँ हैं. ती काय म्हणाली, पिताजी चलिए, म्हणजे पप्पा किंवा वडील तुम्ही चला, आपको मैं दिखाऊं, तुम्हाला मी दाखवते की गेहूं के वे दाणे कहाँ है, की गव्हाचे ते दाणे कुठे आहेत, मी तुम्हाला दाखवते, चला आता. मग राजा रथ पर सवार हो गया. म्हणजे राजा रथात बसला. रथ महल नगर पार करके खेत की तरफ बढ़ चला. तो रथ होता हळूहळू महालातनं बाहेर आला, नगर म्हणजे गावातनं बाहेर आला, शहरातनं, आणि हळूहळू शेताकडं चालू लागला. राजा ने पूछा, आखिर कहाँ रख छोड़े तुमने वे 100 दाणे. म्हणजे राजाने तिला अहो एवढं कुठे ठेवलेस ते 100 दाणं, तू कुठे न्यायला लागलेस मला. इन 100 दानों के लिए तुम मुझे कहाँ कहाँ के चक्कर लगाओगी. या 100 दाण्यांसाठी तुम्हाला कुठं कुठं फिरवून आणा लागले असं म्हणायला लागला राजा. तब तक रथ एक बड़े से हरे भरे खेत के सामने आकर रुक गया. म्हणजे तोपर्यंत तो जो रथ होता एक मोठ्या हिरव्यागार शेताच्या समोर येऊन थांबला. एक हरे भरे खेत के सामने आकर रुक गया. हिरव्यागार शेतासमोर येऊन थांबला. राजा ने देखा, राजा ने बघितलं, सामने बहुत बड़े खेत में गेहूं की फसल थी. म्हणजे एक शेतात आणून तिनं रथ उभा केली त्या मुलगीनं, आणि राजानं पुढं बघितलं की समोर सगळं लांबच्या लांब शेतात गव्हाचं पीक भरलेलं होतं. उसकी बानिया हवा में झूम रही थी. म्हणजे तिचं जे लोंब्या किंवा जे असा गहू वाऱ्याबरोबर असा झोंबतोय की नाही असा, तसा तो झूम राहता, म्हणजे असं झुलत होता. जैसे राजा को कोई खुशी भरा गीत सुना रही हो. म्हणजे त्या ज्या हवेनं अशा ज्या लोंब्या अशा हे करत होत्या, अशा झुलत होत्या, जणू काही राजाला एखादा आनंददायी गाणं ऐकवत आहेत त्या गव्हाच्या लोंब्या, त्या गव्हाची पीक, असं राजाला भासायला लागलं.
राजा ने हैरानी से राजकुमारी की ओर देखा. म्हणजे राजानं आश्चर्यानं राजकुमारीकडे बघितलं. हैरानीचे म्हणजे आश्चर्यानं. राजकुमारी ने कहा, पिताजी ये है वो 100 दाणे. म्हणजे तिनं काय म्हटली, पिताजी वडीलश्री हे आहेत ते 100 दाणे, जो आज लाखों लाख दानों के रूप में आपके सामने है. जे तुम्ही 100 दाणे दिले होते ते आता लाखो करोडो दाण्यांच्या रूपात तुमच्या समोर आहेत. मैंने उन 100 दानों को बोकर, म्हणजे मी त्या 100 दाण्यांना पेरून इतनी अधिक फसल तयार की है. एवढी प्रचंड पीक तयार केले. फसल म्हणजे पीक. राजाने उससे गले लगा लिया. म्हणजे राजाने तिला मिठी मारली आपल्या मुलीला. आणि और कहा, अब मैं निश्चिंत हो गया. तुम ही मेरे राज्य की सच्ची उत्तराधिकारी हो. म्हणजे तिला जवळ घेतलं राजानं आणि म्हटला, आता मी निश्चिंत झालो बाळा, मी आता निश्चिंत झालो. कारण का, तुम ही मेरे राज्य की सच्ची उत्तराधिकारी हो, की तूच माझ्या राज्याचा खरा वारसदार आहेस. आलं का लक्षात? अशा पद्धतीची ही कथा आहे. म्हणजे एकच गोष्ट राजानं सगळ्यांना दिली होती, पण त्या चौघींनी त्याचा वेगवेगळ्या पद्धतीनं कसं नियोजन केलं, यातून त्यांची बुद्धिमत्ता प्रकट झाली. आणि त्या बुद्धिमत्तेतून राजानं ओळखलं की यात कोण असे आहे की माझं जो राज्यकारभार आहे तो वृद्धिंगत करल, तो मोठा करल, तो चांगला वाढवल. हे त्या मुलीनं दाखवून दिलं 3 नंबरच्या. बरोबर आहे काय? बाकीच्या तिघींनी काय केलं, जे दिलं तर ते पण खराब करून टाकलं. आणि हिनं काय केलं, त्या दिलेल्यापेक्षा अधिक भर घालून ते अधिक बलवान मोठं केलं. ज्यामुळं राजाला वाटलं की ही मुलगी आहे की जी माझं जे राज्य आहे हे राज्य टिकवणारच नाही, तर ते वृद्धिंगत करल, ते मोठं करल, त्याला भरभराटीला आणल. हे तिनं त्यातनं सिद्ध केलंय. बरोबर आहे की नाही? म्हणून राजानं ही त्याची परीक्षा घेतली चौघींची आणि त्यातनं त्या तिसऱ्या मुलीला आपला राज्यकारभार द्यायचं ठरवलं. कळाली गोष्ट सगळी? अशी अतिशय छान कथा आहे. म्हणजे तुम्हाला एकच गोष्ट दिलेली असते, पण तुम्ही त्या गोष्टीचं काय चीज करता, तुम्ही काय बुद्धी वापरता, तुम्ही त्याचं कसं वाढ करता, तिचा विकास करता, तिची ग्रोथ करता, यावर तुमची बुद्धिमत्ता, तुमचं कर्तृत्व अवलंबून असतं. आणि त्यावरनं तुम्ही सिद्ध होता की तुम्ही या गोष्टीसाठी किती लायक व्यक्ती आहात. ही त्या छोट्या 3 नंबरच्या मुलीनं दाखवून दिलेलं आहे. अशा पद्धतीनं राजानं परीक्षा घेतली आणि ते यशस्वी पद्धतीनं त्याने आपला वारसदार शोधून काढला. त्याबरोबर इथे ही कथा संपते. अतिशय छान कथा. यातनं बोध घेण्यासारखं आहे. नुसता कथा ही गोष्ट बघण्यासारखी नाही आहे किंवा अभ्यास म्हणून, तर यातनं आपल्याला सुद्धा काहीतरी शिकण्यासारखं आहे की ज्यावेळी आपल्याला काहीतरी एखादी गोष्ट मिळते तर त्याचं आपण काय पुढं प्रगती करतो ह्यावर तुमचं महत्त्व अवलंबून असतं किंवा तुमचा विकास अवलंबून असतो. यातले स्वाध्याय बघा, वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या. गाळलेल्या जागा भरा आहेत, घटनाक्रम व्यवस्थित लावण्यासाठी आहेत. त्या पद्धतीने स्वाध्याय सोडवा प्रत्येकानं. आणि जर तुम्हाला हा धडा आवडला, व्हिडिओ आवडला, तर तो इतरांनाही पाठवा. आणि त्यावर काही कमेंट्स करायचे असले, काही तुम्हाला सूचना द्यायच्या असल्या तर त्या सूचनाही द्या. चला, थँक्यू.